हे असे मस्त रसरशीत बघता क्षणी खावेसे वाटणारे गुलाबजाम आज आपण एका साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. हा गुलाबजाम बघा, अगदी मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा तयार झाला आहे. बऱ्याचदा गुलाबजाम तयार करताना त्याच्या आतपर्यंत पाक मुरला जात नाही. गुलाबजाम आतमधून कडक राहतो किंवा वरच्या बाजूने अगदीच एकसारखा रंग गुलाबजामना येत नाही. हे असे मस्त एकसारख्या रंगावर तळलेले बघता क्षणी खावेसे वाटणारे रसरशीत गुलाबजाम कसे तयार करायचे याची सोपी पद्धत अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एखादं हे असं खोलगट भांडं घ्यायचं आहे. त्यानंतर हे गिट्सचं इन्स्टंट मिक्स गुलाबजामचं जे पॅकेट येतं हे 200 ग्रामचं पॅकेट आहे. यामधून साधारण 40 गुलाबजाम अगदी आरामात तयार होतात. आज आपण या प्रेमिक्सपासूनच हे गुलाबजाम तयार करणार आहोत. पॅकेटवर हे असे इतके छान मस्त रसरशीत गुलाबजाम तयार झालेले दाखवले आहेत. त्याच पद्धतीने आज आपण ह्या ज्या 3 स्टेप त्यांनी दिलेल्या आहेत त्या स्टेप्स वापरूनच अगदी झटपट तयार होणारे हे गुलाबजाम सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणामध्ये कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. कारण यांनी जरी दिलेलं असेल हे प्रमाण, तरीसुद्धा काही वेळा आपण करताना बऱ्याचशा चुका होतात की ज्यामुळे गुलाबजाम आपले अगदी व्यवस्थित तयार होत नाही. यामध्ये आज आपण असा एक पदार्थसुद्धा मिसळणार आहोत की ज्यामुळे आतपर्यंत रसरशीत असे गुलाबजाम तयार होतात. सर्वप्रथम आपण हे जे प्रीमिक्स आहे ते मोजून घेऊयात. हे असं का मोजायचं? कारण हे असं मोजलं म्हणजे आपल्याला दुधाचा अंदाज अगदी अचूक ठरवता येतो. एखादी मोठी अशी वाटी घ्या किंवा हे कप मेजरमेंट घेतलं तरीही चालेल. या कप मेजरमेंटप्रमाणे साधारण 1.5 कप हे आपलं प्रीमिक्स आहे. आता यामध्ये जर काही गुठळ्या असतील किंवा गाठी जर असं वाटत असेल तर त्या अशा चमच्याने चांगल्या फोडून घ्यायच्या. मग त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे. मी ते हे गिट्सचंच गाईचं जे तूप आहे ते घातलेलं आहे. तूप हेच एक महत्त्वाचं साहित्य आहे की ज्यामुळे आपले गुलाबजाम आतपर्यंत अगदी मस्त रसरशीत तयार होतात. म्हणूनच हे आपल्याला तूप या पिठाच्या अगदी मस्त प्रत्येक कणाला असं लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर दूध किती घालायचं? तर या कपनेच आपल्याला अर्धा कप इतकं दूध घालायचं आहे. सुरुवातीला मी थोडंसं दूध घातलेलं आहे आणि हे असं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं. पॅकेटवर लिहिलेलं असतं की पीठ मळून घ्या. तर मळून घेताना आपल्याला अगदी जोर लावून हे पीठ न मळता हे असं हलक्या हाताने फक्त दूध यामध्ये मिसळून घ्यायचं. म्हणजे हे गुलाबजाम अगदी छान आतपर्यंत पोकळ असे तयार होतात आणि मग यामध्ये पाक अगदी मस्त व्यवस्थित मुरला जातो. जसजसं हे मिश्रण आपण मिसळत जाऊ तसं ते थोडंसं घट्टसर होत जातं. म्हणूनच सुरुवातीला मी थोडंसं दूध घातलं आणि मग पुन्हा थोडं हे उरलेलं जे दूध आहे ते घालून घ्यायचं. अजिबात याला जोर लावून आपल्याला असं जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं नाही आहे. आता हे सगळं दूध मी मिसळून असंच आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण एक 10 ते 12 मिनटं हे असंच बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तोवर आपण पुढची तयारी करूयात. गुलाबजामसाठी आपल्याला पाक लागणार आहे. त्याकरता इथे पॅकेटवर आपल्या 600 ग्रॅम इतकी साखर दिलेली आहे. त्याकरता मी 2 कप आणि हे पुन्हा साधारण पाव कप इतकी साखर यामध्ये घातलेली आहे. साधारण 2.25 कप साखर घातल्यानंतर त्यामध्ये 2 कप इतकं पाणी घालायचं आहे. आता ही साखर तळाला चिकटायला नको, त्यामुळेच हे असं आपल्याला हलक्या हाताने ही साखर थोडी विरघळेपर्यंत चमच्याने असं हलवून घ्यायचं. या पाकाला छान असा सुवास आणि रंग यावा याकरता मी इथे काही केशरच्या काड्या घातलेल्या आहेत. केशर घालणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. पण पाकाला खूप मस्त रंग येतो, तसेच सुवासही खूप छान येतो, म्हणून मी इथे केशर घातलेलं आहे. आता हे असंच अधेमध्ये हलवत या पाकाला उकळी येईपर्यंतची वाट पाहायची. पाकाला उकळी आल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनटं हा पाक असाच मोठा ते मध्यम आचेवर उकळू द्यायचा आहे आणि मग पाक चेक करायला सुरुवात करायची. पाक आपल्याला 1 तारी 2 तारी न बनवता फक्त साधारण चिकटसर हा असा पाक बनवून घ्यायचा आहे. बघा, हातावर हा असा तेलकट थर दिसतो आणि थोडंसं असं चिपचिपं लागतं. इतका हा पाक आपला तयार झालेला आहे. यापेक्षा जास्त पाक करू नये, कारण आपण जर जास्त पाक
तयार केला तर मात्र गुलाबजामच्या आतपर्यंत तो पाक मुरला जात नाही. म्हणून उकळी आल्यानंतर साधारण 1 ते 1.5 मिनिटच आपल्याला हा पाक उकळून घ्यायचा आहे. आता मी गॅस अगदीच लहान केला आणि मग त्यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घातलेली आहे. वेलची जायफळाची पावडर सगळ्यात शेवटीच घालायची, म्हणजे त्याचा सुवास छान या पाकामध्ये टिकून राहतो. आता गॅस लगेच बंद करायचा आणि यावर झाकण ठेवायचं आणि हा पाक असाच बाजूला ठेवायचा आहे, कारण जेव्हा आपण यामध्ये गुलाबजाम मिसळू तेव्हा हा पाक गरम असायला हवा. इथे आपलं हे पीठही अगदी मस्त आता तयार झालं आहे. साधारण पाक होईपर्यंत हे पीठ असंच बाजूला ठेवून दिलं होतं. बघा, अगदी आधीपेक्षा बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे, कारण आपण घेतलेलं जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकत्रित गोळा करून घ्यायचं आहे. फार जोर लावून न करता अगदी हलक्या हाताने हा पिठाचा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. आणि मग याचे आपल्याला लगेच छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. अगदी लहान आकाराचे करायचे. साधारणपणे 40 तयार होतात. इथे मी गिट्सच हे तूप हाताला लावून घेतलेलं आहे आणि तूप लावून मग हे असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे. बघा, ते सुद्धा अगदी जोर लावून न करता हलक्या हाताने आणि कुठेही याला क्रॅक्स गेलेले नाही आहेत. हे असे क्रॅक्स विरहित हे असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे. जर कुठे छोटे छोटे जरी क्रॅक्स राहिले तर मात्र त्या बाजूने गुलाबजाम फुटला जातो. म्हणून क्रॅक्स न राहू देता हलक्या हाताने हे असे एकसंध छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे. अगदी लहान आकाराचेच करायचे, कारण तळल्यानंतर ते आणखीन फुलले जातात व पाकात घातल्यानंतर पुन्हा त्याचा आकार अगदी दुपटीपेक्षा मोठा होतो. याच पद्धतीने मी हे साधारण 40 असे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. आता आपण तळण्यासाठी हे गिट्सच जे साजूक तूप आहे, हे गाईचं तूप आहे, हे मी या कढईत घालून घेतलं. तूप हलकं गरम झालं की एका हाताने हा झारा असा हलवत राहायचा, म्हणजे हे तूप असं हलत राहतं आणि मग एका हाताने हे गुलाबजाम या तुपामध्ये सोडून घ्यायचे. हे असं का करायचं? कारण बऱ्याचदा तळाशी आपण हे गुलाबजाम टाकले की मग ते चिकटले जातात. ते चिकटू नये आणि त्यामुळे बऱ्याचदा क्रॅक्ससुद्धा गुलाबजामला आली जातात आणि गुलाबजाम फुटला जातो. म्हणूनच एका हाताने हे असं झाऱ्याने हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने गुलाबजाम सोडत राहायचे. असं केल्यामुळे गुलाबजाम सगळ्या बाजूने एकसारखे तळले जातात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, मी सतत हे असे गुलाबजाम हलवत आहे, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो आणि गिट्सच्या पॅकेटवर जसे गुलाबजामचा फोटो दाखवला असतो त्याच पद्धतीने आपलेसुद्धा गुलाबजाम बनवून तयार होतात. गॅसची आच अगदीच मंद ठेवून हे गुलाबजाम तळल्यामुळे याला मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आणि आतपर्यंत हे गुलाबजाम अगदी मस्त तळले गेलेले आहेत. आता या गरम गरम पाकामध्ये हे गुलाबजाम आपल्याला घालून घ्यायचे आणि लगेच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे पाक थंड होत नाही. दुसरी बॅच तळतानासुद्धा पुन्हा आपल्याला गॅस अगदीच मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती हे गुलाबजाम असे एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे. मंद आचेवर तळल्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि पाकसुद्धा याच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो. याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे गुलाबजाम असेच तयार करून घेणार आहे आणि साधारण 1-2 ते 3 तासासाठी झाकण ठेवून छान असे मुरू देणार आहे. साधारण 1 ते 1.5 तासानंतर बघा, सगळा या गुलाबजामने पाक शोषून घेतलेला आहे आणि गुलाबजाम इतके मस्त असे हे रसरशीत तयार झालेले आहेत. मी तुम्हाला हे गुलाबजाम सर्व करून दाखवते. बघा, अगदी छान असे रसरशीत जसे पॅकेटवर फोटो असतो तसेच हे आपले गुलाबजाम बनवून तयार झाले आहेत. आतूनसुद्धा ह्याचं टेक्स्चर पाहाल तर इतकं मस्त आलेलं आहे की तोंडात टाकताच विरघळणारे आणि आतपर्यंत पाक याच्या छान असा मुरला गेलेला आहे. आज 10 ऑक्टोबर हा वर्ल्ड गुलाबजाम डे आहे. त्यानिमित्तानेच मी हे गिट्सचे गुलाबजाम तयार केले आहेत. तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हे गुलाबजाम करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.